इचलकरंजी शहरामध्ये उघडकीला आलेल्या ऑनलाईन आयपीएल बेटिंग प्रकरणामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली। या प्रकरणामध्ये भाजप नगरसेवकासह 9 जणांना अटक करण्यात आली आहे। अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासह विशेष पथकाने ही धडक कारवाई केली आहे। तर या प्रकरणामध्ये आतापर्यंत 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बघूया। इचलकरंजीत आयपीएल बेटिंगवर धडक कारवाई। भाजप नगरसेवकासह 9 जणांना अटक। मुख्य आरोपीच्या घरातून 86 लाखांचा मुद्देमाल जप्त। कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरात ऑनलाईन आयपीएल बेटिंगवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। इचलकरंजीत आयपीएलच्या सामन्यावर ऑनलाईन बेटिंग सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांच्या विशेष पथकानं सापळा रचत धाड टाकत कारवाई केली आहे। या कारवाईत मोठं ऑनलाईन सट्ट्याचं रॅकेट उघडकीला आलंय। पोलिसांनी टाकलेल्या या धाडीत भाजप नगरसेवक नितेश उर्फ गोट्या पोवार याच्यासह एकूण 9 जणांना अटक करण्यात आली। तर 17 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। या बेटिंग प्रकरणात काही जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय। पोलीस तपासात या रॅकेटचे इतर जिल्हे आणि राज्याबाहेरील कनेक्शन देखील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आयपीएल बेटिंग चालते याची गोपनीय माहिती मिळालेली होती। त्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने पडताळणी करून पथकांची त्या ठिकाणी आम्ही स्थापना केली आणि त्या पथकाच्या मार्फत छापा टाकण्यात आला। छापा टाकल्यानंतर आपल्याला 6 आरोपी त्या ठिकाणी मिळाले। 6 आरोपी आयपीएलचं बेटिंग घेत असताना आढळून आले। त्यातले काही आरोपी हे ऑफिसमध्ये त्याच्या घेत होते आणि काही आरोपी गाड्यांमध्ये बसून बेटिंग घेत होते। पोलिसांनी केलेल्या या कारवाईत तब्बल 86 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। इचलकरंजीत बेटिंग प्रकरणात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। भाजप नगरसेवक नितेश पोवारसह 9 जणांना अटक करण्यात आली आहे। बेटिंग प्रकरणात एकूण 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपींकडून 86 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। 104 संगणक, 3 आलिशान कार जप्त करण्यात आले। 12 मोबाईल आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ते साहित्य मिळून आलेलं आहे। 12 मोबाईल, लॅपटॉप, त्यानंतर रोख रक्कम आणि त्यांची 3 चारचाकी वाहनं अशी या कारवाईमध्ये जप्त करण्यात आली होती। तपास पुढे त्या ठिकाणी आणखी सखोल करून इतर 3 आरोपींना काल रात्री त्या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलेले आहे आणि 3 आरोपींना अरेस्ट केल्यानंतर जो मुख्य आरोपी आहे त्याच्या तपासामध्ये आपल्याला 104 संगणक त्यानं त्या ठिकाणी या आयपीएल बेटिंगसाठी खरेदी केलेले होते। असे संगणक त्या ठिकाणी आज आपण सकाळी जप्त केलेले आहेत। दरम्यान सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या काळात पोलिसांकडून ऑनलाईन व्यवहार, आर्थिक देवाणघेवाण आणि बेटिंग नेटवर्कची सखोल चौकशी केली जाणार आहे। क्रिकेट बेटिंग आणि ऑनलाईन सट्ट्याच्या माध्यमातून मोठे आर्थिक व्यवहार होत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला। आता तपासात नेमकी काय माहिती समोर येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।